नमस्कार. निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती असेल की या चॅनलवरती मी नेहमी वेगवेगळ्या रेसिपीज दाखवते, महाराष्ट्रीयन रेसिपीज दाखवते. महाराष्ट्रातल्या पण वेगवेगळ्या विभागातल्या रेसिपीज बघतो. आपण पूर्ण भारतातल्या, कधी उत्तरेकडच्या, कधी इंदोरकडच्या, अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघतो. हे 2 एपिसोड तुम्हाला मी अशीच खास उत्तरेकडची रेसिपी शिकवणार आहे. ते म्हणजे त्यांच्याकडे ना आम्ही नाटकासाठी इंदोरला वगैरे जातो ना, तर तिकडे अशी हलवायाकडची एक अशी ती टिपिकल बटाट्याची भाजी असते. ती इतकी मस्त लागते, ती नुसती बघितल्यावरच आपल्याला वाटतं की मी कधी बसते आणि ती भाजी खाते. तर ती भाजी पहिल्यांदा मी तुम्हाला शिकवणार आहे आणि पुढच्या एपिसोडमध्ये ती भाजी कशाबरोबर खायची ती एक स्पेशल डिश शिकवणार. तर आज पाहूया आपण टिपिकल हलवायाकडची आलू की सब्जी. तर बटाट्याची भाजी जी आपण हलवायाकडची स्पेशल आलू की सब्जी करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला ना एक स्पेशल मसाला करायचा आहे. तो मसाला कसा करायचा ते बघा. सो आपण घेऊया 2 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पूनला थोडंसं कमी बडीशेप आणि ह्याच्यामध्ये लिटरली 4 मिरे, बस एवढंच. तर आपल्याला माहिती आहे नेहमी आपण धणे जिरे वगैरेला एक पिक्युलर वास असतो, त्याच्यामुळे तो जाईपर्यंत धण्याचा थोडासा वास सुटेपर्यंतच आपल्याला ते भाजायचे. आता त्याला छान धण्याचा तो सुवास येतोय, बस तेवढेच आपल्याला ते रोस्ट करायचे. आता हे इम्पॉर्टंट आहे की हे जे धणे जिरे आपण रोस्ट केले ते आपण मिक्सरमध्ये नाही फिरवणार आहोत. हे आपल्याला कुटून घ्यायचंय, कारण ते जे मिक्सरमध्ये बारीक झालेली गोष्ट त्याचं टेक्स्चर आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट कुटून घेतो त्याचं टेक्स्चर ह्याच्यामध्ये डेफिनेटली फरक पडतो. तर आता आपण हे कुटणार आहोत. हे बघा, ही अशी आपल्याला जाडी भरडी ती पावडर करून घ्यायची. डन. आता आपण घेणार आहोत 4 हिरव्या मिरच्या आणि साधारणतः 1.5 इंच आलं. आता हे पण आपल्याला कुटूनच घ्यायचंय. आता आपण फोडणी करायला घेऊया. तर सर्वप्रथम ते सगळं हे जे आहे ना ते साजूक तुपात करतात, पण आपण फक्त तूप नाही घालणार आहोत, आपण तेल आणि तूप दोन्ही घालणार आहोत. तर आधी आपण घालूया तूप. आता त्यात घालूया थोडं तेल. आता सर्वप्रथम आपण याच्यात घालूया खडे मसाले. 1 तेजपत्ता, साधारणतः 4 मिरे, लवंग घालताना नेहमीची माझी सजेशन आहे त्याच्यामधलं आपण हे काढून टाकायचं आणि आपण घालूया थोडीशी दालचिनी. आता ह्यात आपण घालूया 2 टीस्पून बारीक कापलेला लसूण. खूप फ्राय करायची गरज नाही, लसणाचा रंग बदलला बघा. आता थोडासा गुलाबी रंग चढला ना त्याच्यावरती की मग त्याच्यात आपण घालायचंय हे आलं मिरचीचं वाटण जे आपण कुटलं ते. त्यावर आपण जो कुटलेला मसाला होता ना तो घालूया. त्या भाजीला छान रंग येण्यासाठी आपण ह्या तेलातच घालायची हळद. हे आहे साधं लाल तिखट. तेलावरती लाल तिखट आणि हळद घातल्यावरती त्या पूर्ण याला मस्त रंग येतो, म्हणून आपण ते तेलावरती घातलंय. त्याच्यात हा मी माझा घरी केलेला सिकेपी मसाला घालते. 1 चमचा सिकेपी मसाला. ऑब्विसली इंदोरच्या हलवायांकडे सिकेपी मसाला नसतो, त्यामुळे ते घालत नाही. पण शेवटी आपलं चॅनल आहे निवेदिता सराफ रेसिपीज, त्यामुळे माझ्या रेसिपीज ज्या मी दुसऱ्यांकडनं शिकले त्याच्यात थोडंसं माझं काहीतरी कन्व्हर्जन केलेलं आहे, काहीतरी माझ्या स्पेशल गोष्टी आहेत तशा त्या निवेदिता सराफ रेसिपीज असल्यामुळे आपण नॉर्थकडच्या टिपिकल आलू की सब्जीमध्ये घातलाय थोडासा सिकेपी मसाला. आता आपण घालूया कांदा. हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. नेहमी कांदा घातल्यावरती मीठ घालावं, त्यामुळे मी त्याच्यावरती आता घालते मीठ.
कांद्यावरती मीठ घातलं की तो कांदा छान लवकर परतला जातो, लवकर सॉफ्ट होतो आणि छान क्रिस्पी होतो. म्हणून कधी कांदा परतायचा असताना कांद्यावरती नेहमी मीठ घालावं. टोमॅटो मोठे कापायचं कारण तेच आहे की बारीक कापलेले टोमॅटो नाही घालायचे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाणी घालून ते टोमॅटो शिजत लावू ना, तेव्हा ते छान पटकन एकसंग होतात. म्हणूनच हे टोमॅटो असे जरा मोठे कापायचे. आपण ह्या पॉइंटला ह्याच्यात घालूया पाणी. एकदा हे सगळं मिक्स करून घेऊ. आता हे टोमॅटो चांगले शिजण्यासाठी आपण त्याच्यावरती थोडं झाकण ठेवूया. बघितलं कारण मी का सांगितलं ते आपण मोठे कापायचे, त्यामुळे ते टोमॅटोज बघा छान गळलेत. आता फक्त अजून 5 मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचंय. या पॉइंटला आपण त्याच्यामध्ये घालूया कसुरी मेथी. साधारणतः अजून फक्त 5च मिनिटं ते टोमॅटो सगळं एकत्र मिळून येण्यासाठी लागतील आपल्याला. ऑलमोस्ट इट्स डन. अजून 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावर. एकदम आपली भाजी ती सगळी एकसंग झाली बघा. आता ह्याच्यामध्ये ह्या पॉइंटला आपण घालूया बटाटे. बटाटे ते लोक कधीच कापून घालत नाही, ते नेहमी असे फोडून घालतात. तसं आपण असे फोडून घालूया बटाटे. आता हे सगळं छान असं एकत्रित आणूया. यात आपण घालूया छान थोडी कोथिंबीर. आपण आता थोडंसं त्यात पाणी घालूया. मी म्हटलं तसं हे गरम पाणीच आहे. ही भाजी पातळ असते आणि अशी घट्ट नसते. जर तुम्ही हीच भाजी हेच सगळं प्रमाण घालून कांद्या लसणाशिवाय सुद्धा करू शकता. तसं करताना त्याच्यामध्ये मात्र तेलात 1 चमचा बेसन घाला. सुरुवातीला आपण जेव्हा सगळे ते मसाले घालतोय तेव्हा तेलामध्ये 1 चमचा बेसन घाला, म्हणजे त्याला छान कन्सिस्टन्सी येईल. आता जरा भाजी थोडीशी उकळू देऊया. आता या पॉइंट वरती ना आपण त्याच्यामध्ये थोडंसं काला नमक घालूया. अगदी एवढंसं, कारण मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे त्याच्यात. जस्ट थोडीशी त्याला जरा एक त्या काला नमकची येण्यासाठी. आता ह्या भाजीला अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी आपण एक गोष्ट करूया. त्याला वरून अमूल बटर मधनं काश्मीरी तिखटाची फोडणी देऊया. आपण घेतलंय 2 चमचे बटर. जेव्हा तुम्ही तिखट हिरवी मिरची घ्याल तेव्हा वरून आपल्याला ही फोडणी द्यायची आहे. त्याचं एक थोडंसं भान असू दे. एकदा खालपासून ती भाजी आपण नीट करून घेऊया, म्हणजे ती लागणार नाही अजिबात. बी व्हेरी केअरफुल, कारण त्याचं ते तडतड अंगावरती उडू शकतं ते. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या बटरची अशी वरून बटरची फोडणी दिल्यावरती लगेच 2 मिनिटं हे झाकून ठेवूया, जेणेकरून ऑल तो जो स्मेल असेल बटरचा तो आज छान ट्रॅप होईल. तयार आहे आपली टिपिकल हलवायाकडची आलू की सब्जी. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी ही आलू की सब्जी ज्या गोष्टी बरोबर तुम्ही खाणार आहात ती मुली की पुरी, म्हणजे त्याला ते मोरोरी पुरी म्हणतात. तर पुढच्या एपिसोडची पण वाट बघा. आलू की सब्जी आपली तयार आहे. पुढच्या एपिसोडला मी तुम्हाला शिकवणार आहे मुली की पुरी.